इकडे आलं मी तुम्हाला दाखवते त्यांचा शुद्ध चेहरा. आमचा आदित्य आला बघा. हाय कर आदित्य. आदित्य हाय कर. सो गाईज आता आम्ही आमच्या काका काकी सोबत बाहेर चालले. बघू शकते आमच्या काकी आहे. हाय करा काकी. आणि आमचा काका गाडी चालवतोय आणि आमचा आदित्य आहे बाहेरचा नजारा घेतोय. आणि गाईज आम्ही एवढे लोक पण चाललेलो आहे. आदित्य हाय नाही बोला. हो बघा. हाय बोल आदित्य. सो गाईज आता चाललेलो आहे आणि आता खूप भारी नजर आहे. बघू शकता गाव म्हणजे गाईज गाव म्हणजे वावच. आणि गाईज बघू शकताय आमची सोनी आत्तू बेबी झालेला आहे आताच न्यू. आणि आमची पिंकी आत्तू तिच्या आत्याच्या मुलाला हातच नाही लावला. पिंकी आत्तू तिच्याला फार उत्सुकता होती. गाईज आमची पिंकी आत्तू नाही तिचं नाव जयश्री आहे. आणि गाईज ह्या बाळाच्या आजी म्हणजे आमच्या पण आजी आमच्या आजी आणि आमची प्रिशा हाय कर. बेबीची दीदी येते. त्याच्या आत्याच्या मुलाला काय म्हणते. चला गाईज आता आमच्या घरी जायची वेळ झाली. आता आमच्या घर तिथंच आहे थोडं 2-3 घर सोबत. जयश्री तू बाय बाय कर. ओके बाय. गाईज आता मी चाललेलो आहे आमच्या दुसऱ्या घरी. हे तू बोलतो त्यांचे किती घर आहेत. आमचे खूप सारे घर आहेत गाईज गावात. 10-15 तर आमचेच घर असतील. 10-15 अश्विनी आत्तूचं घर, सोनी आत्तूचं घर, पिंकी आत्तूचं घर आणि दगडू अण्णांचं घर आणि आपलं घर 5 आणि माईंचं घर 6, नानींचं घर 7 घर आहे. अजून पण लोकांचे असतील पण आठवत नाही आता. गाईज आता आम्ही चाललेलो आहे. बघा तिथे मंडप दिसतोय का तिथे चालले. दगडू अण्णांच्या मम्मीचं वर्ष श्राद्ध आहे ना. मग आम्ही आज आमचं वनभोजन होतं. मग वनभोजन करून डायरेक्ट आज राहून आम्ही उद्या करणार. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे यांच्या घरी आणि बघू शकते आमचे रवीना आणि बाकीचे पप्पा साथमध्ये. गाईज आता आम्ही आमच्या घरी आले सध्यासाठी बिकॉज आमच्या समृद्धी आत्तूचा आज बर्थडे. बघू शकते केक आणलेला आहे. कसं मांडले तो पण बघू शकताय. हॅपी बर्थडे. दुपारी जेवल्यात 2 वाजता. आणि हा मुलगा बघू शकता. हा मुलगा बघू शकता एकदम फनी आहे आणि नॉटी आहे. सो गाईज बघू शकते तुम्ही परत मला. आणि आता आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि आम्ही आता आले राऊंड मारायला. बघू शकताय आमची तनु दीदी आहे, ही माझी दीदी आहे, ही समृद्धी आत्तू आणि ही मी. आता आम्ही चाललोय 4 जणी राऊंड मारतोय. मला तिघी सोडून येत होते. तिघीच येत होत्या पण मी त्यांच्या भागेला. गाईज माझ्या दीदीच्या कवरच्या मागं 200 रुपये तरी ती मला देत नाही. 200